नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? 13 जानेवारी म्हणजेच भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आपल्याकडे भोगीची मिक्स भाजी बनवली जाते, त्याचबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि पांढरा भात या दिवशी सुवासिनीने खायचा नाही अशी एक आपल्याकडे पद्धत आहे. म्हणून या भोगीच्या दिवशी राळ्याचा भात केला जातो. तर तो राळ्याचा भात बऱ्याच जणांना म्हणजे लहान मुलांना मोठ्यांना सुद्धा आवडत नाही. तर हा राळ्याचा भात जर वेगळ्या पद्धतीने केला तर सर्वजण आवडीने खातात. म्हणून त्याच्यासाठी मी झटपट राळ्याचा भात कसा करायचा आणि तोही वेगवेगळ्या भाज्या घालून व्हेज बिर्याणी टाईप हे बघू शकता. 1 वाटी राळ्याचे तांदूळ, अर्धी वाटी वाटाणा, अर्धी वाटी ओला हरभरा, 1 गाजर छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, कोथिंबीर, बिर्याणी मसाला, 1 मिरची छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि आलू लसूण पेस्ट. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे हळद आणि 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी. तर आपण चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गॅसवर मी या ठिकाणी कुकर ठेवलेला आहे गरम करायला. कुकरमध्ये सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण आता राळ्याचे तांदूळ स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत. आपण यामध्ये राळ्याचे तांदूळ घातलेले आहेत. राळ्याचे तांदूळ घातल्यानंतर 5 मिनिटं तेलामध्ये राळ्याचे तांदूळ जरासे भाजून घ्यायचे आहेत. राळ्याचे तांदूळ आपण तेलात परतून घेतल्यानंतर 1.5 पेला मी पाणी घातलेलं आहे. 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे किंवा गरम मसाला घातला तरी चालेल. तो यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. आता याला कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तयार झाला आहे भोगी स्पेशल राळ्याचा मसाले भात. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.